आदरणीय महापौर महोदय, आदरणीय उपमहापौर महोदय, आयुक्त साहेब, सभागृहातील सर्व माझे ज्येष्ठ सहकारी सर्व सदस्य, महापौर महोदय, आपल्याला अधिकार प्रदान करण्याबाबतीमध्ये आमचा काही असं विरोध नाही, तर आपण या सभागृहाचे सर्वोच्च व्यक्ती आहात, या शहराच्या प्रथम नागरिक आहात. परंतु अशा प्रकारचं प्राधिकरण निवडत असताना कुठेतरी आपण हुकुमशाहीकडे चाललोय का? कारण हे आदेश हे जर बोलकोड्या गावातून निघत असतील आणि ह्या सभागृहापुढे येत असतील तर हे कितपत योग्य आहे? या ठिकाणी हा जो ठराव आलाय आदरणीय माजी महापौर आणि सभागृह नेते यांच्याकडून, त्याच्यावर या ठरावाच्या बाबतीमध्ये कार्यालय रामचंद्र निवास बोनकोडे गाव कोपरखेरणे नवी मुंबई, म्हणजे ह्याला काय म्हणावं? महापौर महोदय, माझी विनंती राहील की सभागृहांची खुर्ची, माननीय आयुक्तांची खुर्ची हटवा आणि त्या ठिकाणी आणा. इतकंच या ठिकाणी बाकी राहिलेलं आहे. जर बरोबर आहे जेडी साहेब, माझ्याकडं लेखी आहे सभागृहात कुठून आला म्हणून. असं कसं असू शकतो? हे महापालिकेचं लेटर, हे पत्र आहे. महापालिकेच्या पत्रावर सुरज पाटील साहेब, महापालिकेच्या पत्रावर बनकोड्याचा ॲड्रेस आलेला आहे. सचिवांनी या ठिकाणी निवेदन करावं. हे तुमच्याकडून आलंय की कोणाकडून आलंय? तुमच्याकडून आम्हाला येण्याची आवश्यकता नाही, परंतु कुठेतरी सभागृह, उपमहापौर साहेब, त्यांची खुर्ची तिथे ठेवा. आयुक्तांची काय आवश्यकता नाही या सभागृहाला किंवा महानगरपालिकेला. त्याच्यामुळं माझी मागणी आहे की किती वेळा आपण खालून बोलाल, तिथल्या तिथे आम्हाला मार्गदर्शन करा. आपण विधिज्ञ, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान